सुमारे 20 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर व मोठ्या राजकीय घडामोडीनंतर चंद्रपुरात काठावरचं बहुमत भाजपने मिळवलं. पण प्रबळ विरोधक असताना, आपल्याकडे बहुमत नसताना, एकसंधपणे पक्ष मजबूत ठेवणं अपेक्षित असताना भाजपमध्ये मात्र अंतर्गत दुफळी बघायला मिळते आहे. भाजप नेतेच एकमेकांसोबत शह-काटशहाचं राजकारण खेळत आहेत. या अंतर्गत दुफळीमुळेच काँग्रेसला चंद्रपुरात सत्तेपासून दूर राहावं लागलं. सत्ता जरी भाजपने स्थापन केली असली तरी आता मुनगंटीवार आणि जोरगेवारांमधल्या संघर्षाचा नवा अध्याय सुद्धा त्यासोबत सुरू झालाय. नगरपालिका निवडणुकांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात भाजपला फटका बसल्यानंतर मुनगंटीवार जोरगेवार यांच्यातला वाद चव्हाट्यावर आला होता. त्यानंतर दोन्ही नेत्यांचा वाद फडणवीसांपर्यंत गेला. त्यानंतर महापालिका निवडणुका झाल्या. असं वाटलं आता तरी हा वाद शांत होईल, पण दोन्ही नेत्यांमधला दुरावा वाढत चाललाय. युती आणि अन्य पक्षांच्या मदतीनं चंद्रपूर महापालिकेत भाजपनं सत्ता काबीज केली. स्वतःचा महापौर बसवला. अवघ्या एका मतानं भाजपच्या संगीता खांडेकर महापौर म्हणून विजयी झाल्या. पण याच महापौर पदग्रहण सोहळ्यात मात्र दोन्ही नेत्यांमधलं वित्तुष्ट उघडपणे दिसलं. चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता आणण्यासाठी आकड्यांची जुळवाजुळव करण्यात मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार दोन्ही नेत्यांची महत्वाची भूमिका होती. पण महापौर पदग्रहण सोहळ्यात मुनगंटीवार पूर्ण वेळ असताना जोरगेवार यांना आमंत्रणच न दिल्याचा आरोप करत जोरगेवार समर्थक नगरसेवकांनी मुनगंटीवारांसमोरच आरडाओरडा करत सोहळ्यावर बहिष्कार घातला. आदरणीय किशोरभाऊ जोरगेवार यांना निमंत्रण न दिल्यामुळे आम्ही वॉकआउट केलं. आमचे जे आमदार आहेत त्यांना का बरं निमंत्रण दिलं नाही म्हणून, तर ते म्हणाले की नाही दिलं जा, म्हणून आम्ही शेवटी 16 नगरसेवकांनी वॉकआउट केलं. आम्ही भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक म्हणून आम्ही महापौरांना मतदान केलं. भारतीय जनता पक्षाचे 24 नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कोणत्याही आमदाराचा अशा पद्धतीने अपमान कदापि आम्ही सहन करून घेणार नाही. सत्ता भाजपची, महापौर भाजपचा आणि बहिष्कार सुद्धा टाकला भाजपच्याच नगरसेवकांनी. चंद्रपुरात भाजपचे एकूण 23 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यातील 7 नगरसेवक मुनगंटीवारांच्या गटात आहेत, तर 16 नगरसेवक जोरगेवारांच्या. जोरगेवारांना डावलल्यानं हे 16 नगरसेवक नाराज झाले आहेत. यावरून जोरगेवारांनी आपल्या मनातली खदखद बोलून दाखवली. तसंच माणूस पदाने नाही तर मनाने मोठा होतो असं म्हणत मुनगंटीवारांना त्यांनी टोलाही लगावलाय. इथे परंपरा आता इथे चंद्रपूरमध्ये होऊ घातलेली आहे की जोरगेवारांना कोणत्याही कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायचं नाही. आपल्या घरी कुटुंबामध्ये लग्न आहे त्याचं निमंत्रण दिलं नाही, काय अडचण नाही. माझ्या मातोश्री गेल्या, त्याचा सांत्वनासाठी फोन तर भेटण्याचा येण्याचा तर सोडा, एक साधा फोनही केला नाही, त्याचंही काही नाही. ज्या रामकथेच्या प्रमुख संरक्षक म्हणून आपण होतात, तर त्या रामकथेच्या आयोजकांना मला कार्यक्रमाचं निमंत्रणही देऊ दिलं नाही. त्यांच्याशी संबंधित असलेल्या लोकांच्याकडे शुभ कार्य असतं त्याचंही निमंत्रण नाही. आणि आज तर त्याची हद्द झाली की पक्षाच्या महापौर ज्या ठिकाणी झाल्या त्या पक्षाच्या महापौराच्या पदग्रहण कार्यक्रमाचं सुद्धा मला निमंत्रण नाही. अशा प्रकारची वागणूक आपल्या कार्यकर्त्याला करायला सांगणं हे काही मोठेपणाचं लक्षण नाही. माणूस मोठा त्याच्या पदानी होत नाही, माणूस मोठा होतो त्याच्या मनाने. परंतु असं जर छोटं मन घेऊन जर म्हटलं तर अटलजीची ते कविता निश्चितपणे आठवण येण्यासारखी आहे की छोटे मन से कोई बडा नहीं होता, टूटे दिल से कोई खडा नहीं होता. तर याबाबत जेव्हा मुनगंटीवारांना विचारलं तेव्हा त्यांनी मात्र हा कार्यक्रम घाईघाईत ठरला, निमंत्रणाबद्दल आपल्याला काही माहिती नाही असं म्हटलं. तसंच सोहळ्यावर बहिष्कार घालणारे नगरसेवक भाजप विरोधी असल्याचा आरोपही मुनगंटीवारांनी केला. ठीक आहे, जाऊ द्या, काही अडचण नाही की भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे लोक आहे. पार्टी याची नोंद घेईल. त्यांना निमंत्रण दिलं होतं, त्यांना काय करायचं ते करू दे, काही अडचण नाही. स्थानिक आमदारांना बोलवलं ठीक आहे, बोलवलं नसेल मला माहिती. हा कार्यक्रम घाईघाईने चंद्रपुरात काँग्रेसला डावलून भाजपने संधी साधत उभाठा शिवसेनेसह महापौर तर बसवलाय. मात्र त्यानंतरही प्रत्यक्ष सभागृहात भाजपला भक्कम विरोधी पक्षांसह स्वपक्षीयांशीही लढावं लागणार हे चित्र आता दिसू लागलंय. आणि याला कारण म्हणजे भाजपतलाच अंतर्गत वाद. प्रत्यक्ष महापालिकेच्या राजकारणात आता कोणाचा शब्द प्रमाण मानायचा अशी द्विधा मनस्थिती भाजप नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची झाली आहे.
पुढचे काही वर्ष भाजपतील हा संघर्ष कायम राहण्याची शक्यता आहे. पण चंद्रपूर महापालिकेच्या राजकारणात मात्र हा वाद भाजपला सत्ता टिकवायची असेल तर परवडणारा नाहीये. आशिष अंबाडे, झी 24 तास, चंद्रपूर.